नमस्कार मंडळी, मलेशियातील अजून एका भागात तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कव्हर करणार आहोत पुत्रजया. पुत्रजया हे जसं कोलालंपूर आहे, लबुआन आहे, तसंच एक पुत्रजया म्हणून एक सिटी आहे इकडे, आणि तो आपण कव्हर करणार आहोत. इकडे खूप उंच असे टॉवर आणि त्याचे ऐतिहासिक असं टॉवर आहे. याला फ्युचर ऑफ मलेशिया म्हणून पण म्हटलं जातं. 1999 साली याची स्थापना झाली. तर तुम्हाला मी दाखवतो तिकडे कसे उंच टॉवर्स आहेत, काय तिकडचा नजारा आहे. तर मंडळी, ही पुत्रजया नावाची जी प्लेस आहे तीच ह्यांची कॅपिटल होणार होती मलेशियाची, पण काही कारणास्तव ही झाली नाही. कारण असं लोकांचं म्हणणं आहे की इकडे राहायला कोणी येत नव्हतं. सगळेजण कोलालंपूरमध्येच राहत होते. इंडस्ट्रियल एरिया पण कोलालंपूरमध्येच होता. खाद्यपदार्थ, फार्मिंग सगळी तिकडेच होती कोलालंपूरला. त्यामुळे ही कॅपिटल बनली नाही. आणि त्याच्यानंतर इकडे हे पूर्ण जंगल होतं आणि नंतर गव्हर्मेंटने हे डेव्हलप केलं इकडे. आणि सर्व काही जे तुम्ही इकडचा आजूबाजूचा नजारा बघताय तो सगळा मॅनमेड आहे. ह्या लोकांनी आझादीनंतर हे सगळं डेव्हलप केलं आहे. जवळजवळ 38 अट्रॅक्शन पॉईंट्स आहेत इथे. या चार्टवर तुम्ही पाहू शकता. आणि त्यापैकी एक म्हणजे हा आपण आलेलो आहोत या डॅमवर. तुम्ही पाहू शकता, हा डॅम आहे इकडचा पुत्रजयाचा, आणि हा वॉकिंग ब्रिज आहे. पण आता हा क्लोज आहे. नंतर ब्रिटिशने जो ब्रिज त्यांचा बांधला होता तोही तुम्हाला मी दाखवतो. इथे सुंदर ब्रिज आहे. बेसिकली नाईट टाईममध्ये इथे खूप लाईटिंग असते. प्रत्येक बिल्डिंग्सवर यांचा स्पॉटलाईट जातो. परंतु आपली संध्याकाळची आज फ्लाईट आहे बालीसाठी, त्यामुळे मी हे सकाळीच कव्हर करतो आहे. तर मंडळी, असं म्हटलं जातं की डॉन पिक्चरची जी शूटिंग होती ती आज भागात झालेली. पूर्ण कारचे वगैरे जे सीन होते ते इकडेच केले होते पुत्रजयामध्ये. इकडे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे इकडे छोटीशी रिव्हर आहे, आणि त्या रिव्हरच्या वरतीच इकडे यांनी एक मॉस्कसुद्धा बनवली पुत्रजयामध्ये. तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हीच ती मॉस्क आहे मलेशिया पुत्रजयामधील. आणि ही बघा नदी. आणि इकडे सर्व तुम्हाला गव्हर्मेंटच्या बिल्डिंग्स मिळतील. कस्टम्सचे, फायनान्सचे, बँकचे, पोलीसचे. सगळ्यात मेन म्हणजे मला दाखवायचं आहे ती मिनिस्टर्स बिल्डिंग. पाहू शकता तुम्ही पाठीमागे. तर मी तिकडे पण तुम्हाला नेणार आहे मंडळी लवकरच. आता जरा इथून पिक्चर्स वगैरे काढतो आणि नंतर तिकडे जातो. पाहू शकता तुम्ही ही मॉस्क पुत्रजयामधली. ही इकडची सर्वात बिगेस्ट मॉस्क आहे मलेशियाची, नेक्स्ट टू मिनिस्टर बिल्डिंग. खूप छान असा नजारा आहे मंडळी. तर मंडळी, मी आलेलो आहे इकडच्या मिनिस्टर बिल्डिंग जवळ, आणि हेच आहे पुत्रजया. मला पाठीमागे दाखवतो. तर मंडळी, हीच मिनिस्टर बिल्डिंग आहे मलेशियाची. आणि तुम्ही इथे जे पाहू शकता ते 13 फ्लॅग्स आहेत. या 13 फ्लॅगचा अर्थ काय, हे 13 स्टेट्स आहेत. प्रत्येक स्टेटला एक वेगवेगळा फ्लॅग आहे, आणि मधला फ्लॅग तुम्ही मलेशियाचा पाहू शकता. पुत्रजयासुद्धा एक स्टेट म्हणून मानलं जातं, पण ते कालांतराने कन्वर्ट झालं. त्यामुळे पुत्रजयाला खूप लेट मान्यता मिळाली स्टेट म्हणून. पण असं बघायला गेलं तर सुरुवातीपासून मलेशियामध्ये 13 स्टेट्स होते, आणि त्या 13 स्टेटचे तुम्हाला फ्लॅग इथे पाहायला मिळतील. तर ही स्टोरी आहे. त्या 13 फ्लॅगमधले 9 स्टेट जे आहेत ते किंगने रूल होतात, आणि 4 स्टेट जे आहेत ते इकडच्या गव्हर्नमेंटने रूल होतात. तर हेच आहे इकडचं पुत्रजया मलेशियामधील हायकोर्ट. सर्व निर्णय इकडेच घेतले जातात, कोणते कोर्ट कचेरीचे व काही असेल तर. आणि ह्याच्या समोरच तुम्हाला इकडची BMCची बिल्डिंग मिळेल, म्युन्सिपाल्टी बिल्डिंग. ह्याला इकडे PPJ असं म्हणतात. आणि ह्या सगळ्या गव्हर्मेंट बिल्डिंग्स आहेत डिफरंट सेक्टरच्या. तर कसं वाटतंय मंडळी मलेशिया पुत्रजया? पण जाणार आहोत किंग पॅलेसवर. तर इकडच्या किंग पॅलेसची खासियत अशी आहे, इकडे जवळजवळ 13 स्टेट्स आहेत. 13 स्टेट्समधून 9 स्टेट्स हे किंग्सने रूल होतात, आणि बाकी 4 स्टेट्स जे आहेत ते इकडच्या प्राईम मिनिस्टरने जे इलेक्ट केलेले लोक आहेत त्यांच्याने रूल केलं जातं. पण किंगकडे जास्त पॉवर नसते. सगळ्या डिसिजन एक प्राईम मिनिस्टर घेतो. पण किंगकडे एक पॉवर आहे, तो प्राईम मिनिस्टरला ते लोक 9 जण मिळून चेंज करू शकतात. अल्टिमेटली त्याच्याकडेच पॉवर आहे असं म्हणतात. तर इकडचा जो किंग आहे त्याचा जो सुलतान आहे, मुलगाला सुलतान असं म्हटलं जातं, आणि मुलगा हा दर 5 वर्षांनी नवीन सुलतान बनू शकतो.
आणि या किंगच्या पॅलेसमध्ये किंग 2 वेळाच येतात, एकदा रमजानच्या वेळी आणि एकदा येतात ते त्याच्या वाढदिवसाच्या. म्हणजे किंग फक्त 2दाच येतो या पॅलेसमध्ये. आणि जे 9 किंग्स आहेत ते दर 5 वर्षाने आळीपाळीने इकडे साजरा करतात. म्हणजे प्रत्येक किंगची वर्सल जी आपण म्हणतो ते प्रत्येक 5 वर्षाने. तुम्हाला मी तिकडे नेऊन दाखवतो कसा इकडचा मलेशियाचा किंग पॅलेस आहे आणि काय त्याची स्टोरी. तर मंडळी, आपण मलेशियाच्या किंगच्या पॅलेसजवळ आलेलो आहोत. आता तुम्हाला मी मागून नजारा दाखवतो. खूप सुंदर असा पॅलेस आहे यांचा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, यांचे 9 सुलतान्स आहेत आणि 9 सुलतान हे दर 5 वर्षाने इकडे राहायला येतात. आणि त्या 9 सुलतानचा प्रत्येकाचा एक एक फ्लॅग आहे, ठीक आहे. तर तो या पॅलेसवर झळकला जातो. त्याच्यावरून हे म्हणजे ठरवलं जातं की आता हा किंग इकडे राहत आहे. तर तुम्ही नजारा बघा किंग पॅलेसचा. वाव, काय गावाला बघा, मलेशिया जो किंग हडेर होता, भारी ना. असं म्हटलं जातं की जवळजवळ 1000 एकरमध्ये त्यांचं पॅलेस पसरलेलं असा आणि 1000 एकरमध्ये राहतो. तुम्ही पाहू शकता हे किंगचं पॅलेस आहे. आणि तुम्ही मलेशियन फ्लॅगच्या मध्ये जो फ्लॅग बघताय, जर तुम्ही पाहू शकता 2 मलेशियन फ्लॅगच्या मध्ये जो फ्लॅग आहे तो फ्लॅग डिफाईन करतो की कोणता स्टेटचा किंग आता इकडे राहत आहे. कळलं? हे बघा, लोक इकडे खूप फोटोज वगैरे काढत आहेत. हे बघा, हे त्यांचे सेवियर्स. हा माणूस इकडे घोड्यावर बसलेला आहे. हे किंगचे बॉडीगार्ड म्हटले जातात. लोक याच्यासोबत फोटो काढतात. त्याच्यानंतर हे बघा, हे त्यांचे सैनिक, आर्मी गार्ड. कसं वाटलं मंडळी तुम्हाला किंग पॅलेस बघून मलेशियाचा? नक्की सांगा कमेंटमध्ये.